तर मंडळी, आम्हाला जायचं होतं माझ्या चुलत भावाची सासरवाडी धारवाडला. म्हणून आम्ही आदल्या दिवशी सर्वांसाठी काही ना काही घ्यायचं होतं म्हणून आम्ही इचलकरंजीला निघालो. मग आम्ही शंभूतीर्थपाशी पोचलो. तिथे महाराजांना मुजरा करून पुढे निघालो. मग आम्ही मुलांना कपडे घेतले. मग आम्ही शिवतीर्थपाशी बसलो. तिथेसुद्धा महाराजांना मुजरा केला आणि पुढे निघालो. मग आमच्या कारभारबाईंना चप्पल घ्यायचं होतं, ते घेतलं आणि मलासुद्धा टी-शर्ट घ्यायचे होते. ते घेऊन मग आम्ही आमच्या घरी आलो. मग मी रात्रीच माझ्या कपड्यांना इस्त्री करून घेतली. मग आम्ही सकाळी सर्वजण जायला निघालो. मग थोड्याच वेळात आम्ही माझ्या सासरवाडीत म्हणजे मिरज या गावी पोचलो. आमच्या कारभारबाईंच्या आजीच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं. त्यांनासुद्धा बघितलं. मग आम्ही त्यांचा निरोप घेऊन मिरज जंक्शनवर आलो. तिथे गाड्या पार्किंग केल्या आणि आम्ही रेल्वेमध्ये बसण्यासाठी निघालो. आमच्या कारभारबाई आमची मुलं कधीच रेल्वेमध्ये अजून बसली नव्हती, म्हणून त्यांना रेल्वेमध्ये बसण्यासाठी खूप आनंद होत होता. मग आम्ही रेल्वेमध्ये बसलो. मग आम्ही रिझर्वेशन केलेल्या सीट कन्फर्म केल्या. मग आमच्या या कारभारबाई आमच्या तृप्तीसोबत अशा खेळत होत्या. मग आमची ट्रेन जायला निघाली. आमच्या या मुलांना भूक लागली होती. मग आम्ही घरून आणलेले जेवण त्यांना दिलं आणि आम्ही दोघांनीही त्या जेवणाचा आनंद घेतला. मग आम्ही थोड्या वेळानंतर आमच्या वहिनीने आणलेलं चकली चिवडा याच्यावर मस्त असा ताव मारला. मग आम्ही 5 ते 6 तासाच्या प्रवासानंतर धारवाड जंक्शनवर पोचलो. धारवाड जंक्शन अगदी मस्त आणि स्वच्छ पण आहे. मग आमच्या वहिनींचे मोठे भाऊ मंजुनाथ दादा आम्हाला जंक्शनवर घेण्यासाठी आले. मग आम्ही जंक्शनच्या बाहेर आलो. जंक्शन बाहेरूनसुद्धा अगदी सुंदर दिसत होतं. मग आम्ही वहिनींच्या घरी जायला निघालो. रिक्षा करून आम्ही वहिनींच्या घरी पोचलो. मग आमच्या वहिनींच्या मोठ्या वहिनीने असा आम्हाला पोह्याचा नाश्ता केला होता. पोहे खाल्ल्यानंतर लगेच चहासुद्धा दिला. थोडा वेळ गप्पा गोष्टी केल्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो. जेवणामध्ये चपाती, वांग्याची भाजी, काकडी, लोणचं, खरंच जेवण छान केलं होतं. जेवण करून आम्ही मस्त असे झोपी गेलो. तर मंडळी, आम्ही उद्या धारवाड, हुबळी सिटीतील काही ठिकाणे बघणार आहोत. तर उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.